लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधी आणि न्याय विभागाला निर्देश। लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवरचे। नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्यानं मृत्यू, शवविच्छेदन अहवालामध्ये निष्कर्ष। नराधामांना तोंडात मोचा कोंबल्यामुळे श्वास कोंडून जीव गेला, चिमुरडीच्या अंगावर आढळल्या जखमा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। अशा घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते, महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालंय, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। नसरापूर घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपीवर कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची सुळेंची माहिती, तर शक्ती कायदा लागू करण्याची देखील केली मागणी। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, मुख्यमंत्र्यांना गृह मंत्रालय सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची मागणी। नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपींच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त, जिथे अत्याचार तिथेच त्याला मारून टाका, आरोपी भीमराव कांबळेंच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया। ज्याला बाप म्हणून घ्यायचीही लाज वाटते, कांबळेंच्या मुलाचा संताप। महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF लेखी परीक्षेत धक्कादायक प्रकार, खासगी प्रकाशकांना प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न छापले, विद्यार्थी संघटनांकडून संताप, विरोधकांकडून चौकशीची मागणी। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बंदूकडून लैंगिक अत्याचार, पालघरच्या कासामध्ये धक्कादायक प्रकार, पीडितेच्या मोठ्या बहिणीला औषध देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याची माहिती। परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी, नाशिकच्या मालेगावातील धक्कादायक घटना, नामांकित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला बेड्या, वर्गात कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा। पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी, पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या यशात संघ परिवाराचा मोठा वाटा, संघाकडून पश्चिम बंगालमध्ये 2.25 लाखापेक्षा जास्त बैठका, संघ स्वयंसेवकांचं घरोघरी जाऊन मतदार जागृती अभियान। मराठवाड्यात भूजल पातळी 7 मीटरच्या खाली, 17 तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी खालावल्यानं मोठं संकट, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी धोक्याची घंटा। इराणचा UAEवर ड्रोन हल्ल्यामुळे फुजेरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रात आग, ड्रोन हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी, अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी कराराला तडा। Thank you.